नमस्कार मित्रांनो. दोन मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की प्रीमियम सिलेक्शन ऑप्शन्समध्ये का महत्वाचं आहे. प्रीमियमची ठिकाणं बघितली, आउट द मनी, इन द मनी आणि ॲट द मनी. ग्रीक्स बघितले. जसजसा त्याचा ग्रोथ रेट आपल्याला चांगला पाहिजे असेल तर आपल्याला इन द मनीमध्ये ॲज अ बायर काम करताना इन द मनीमधलेच प्रीमियम तुम्हाला चांगला रिवॉर्ड देऊ शकतात. त्याची ग्रीक्स बद्दल आपण बोललो. ॲट द मनी म्हणजे जो करंट मार्केट प्राइस जवळचा जो काही प्रीमियम असेल कॉल पुटचा तर त्याचा ग्रोथ रेट राहतो 50%. मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल तर कॉलचे प्रीमियम वाढतील, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर पुटचे प्रीमियम वाढतील आणि व्हाईस वर्सा. तर हे थोडंसं चार्टवर समजून घेऊ, मग आपल्याला लक्षात येईल की जर आपण प्रॉपर टाइमला प्रॉपर ठिकाणी डिसिजन घेतलं तर आपल्याला चांगलं रिवॉर्ड मिळू शकतं. म्हणजे ऑप्शन्स बाईंग न समजल्यामुळं किंवा त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण गृहीत न धरल्यामुळं होणारं नुकसान आहे. अदरवाईज हे मार्केट तुम्हाला कन्सिस्टंट प्रॉफिट देऊ शकतं जर तुम्ही छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत याकडे लक्ष दिलं तर. मग ती गोष्ट सुरू होती तुमच्या प्रीमियम सिलेक्शन पासून, मग ते ग्रीक्स माहिती पाहिजेत, मग तुम्हाला चार्ट वाचता आला पाहिजे पुढे जाऊन. तर थोडंसं चार्टवर जाऊन आपण बघू या मुवमेंट कशा होतात. म्हणजे शुक्रवारचा चार्ट आहे हा. मी एकाच वेळी तिन्ही गोष्टी तुमच्या समोर प्रेझेंट केलीत करंट मार्केटमधल्या शुक्रवारच्या. त्यातला हा पहिला चार्ट आहे तो इंडेक्सचा. ओके. हा आहे पुटचा आणि हा आहे कॉलचा. मी त्याच्या स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केल्यात इन द मनी मधल्या दोघांचेही. म्हणजे निफ्टीचा पुटी इन द मनी मधला आहे 25,700चा आणि 25,200चा कॉल आहे. शुक्रवारी निफ्टी गॅपडाऊन झाली आणि मग साधारण 25,650च्या आसपासून त्याच्या मुवमेंट सुरू झाल्या. पहिल्यांदा एक ड्रॉप आला, पुन्हा एक 15-20 मिनिटाचा थोडासा रिट्रेसमेंट आली, पुन्हा एक दुपारी 1:30च्या दरम्यान एक रिट्रेसमेंट आली आणि मार्केट पडत राहिलं आणि त्यांनी लो केला 25,450. आता ही सेम मूव तुम्हाला इकडे रिॲक्ट झालेली दिसेल उलट्या बाजूला. म्हणजे ॲज अ बायर काम करताना आपण निफ्टीज मध्ये जर ड्रॉप येतोय तर आपल्याला घ्यायला लागेल, बाय करायला लागेल पुढचा प्रीमियम. मग एक्झॅक्ट हा जो 25,700चा प्रीमियम होता तो 100 रुपयाच्या आसपास होता. नंतर जसा निफ्टीमध्ये मूव्ह झाल्यात एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट यांनी त्याला रिस्पॉन्ड केलंय. मग 25,600 750 ते 25,450 साधारण 200 पॉईंटची मूव्ह इथे झाली आणि इथे 100 रुपयाचा प्रीमियम 284 म्हणजे जवळपास ही सुरुवात पकडली आपण 150 ते 284. म्हणजे इथे तुम्हाला राऊंड अबाउट 200 पॉईंटचा ग्रोथ रेट मिळालेला आहे. 150 ते 284 आहे केला त्यानं. इथं जी मूव्ह होती कम्पॅरेटिव्हली इथं तुम्हाला अपोजिट दिसली आणि तशीच मग निफ्टीचा इंडेक्स पडला, तसंच कॉलमध्ये तुम्हाला ड्रॉप झालेला दिसतो. मग ॲज अ बायर काम करताना आपल्याला मार्केट बिरिश असेल तर पुट बाय करायला लागतील आणि मार्केट बुलिश असेल तर कॉल बाय करायला लागतील. ज्यावेळी मार्केट बुलिश राहिले, पाठीमागचं थोडं बघू आपण एखादी हिस्ट्री. तर त्यावेळी तुम्हाला नेमके कॉलचे प्रीमियम वाढताना दिसतील एक्झॅक्ट त्याच पर्सेंटेज आणि पुटचे प्रीमियम पडताना दिसतील. मग आपल्याला सगळ्यात आधी ह्या गोष्टी माहिती पाहिजे की आपल्याला करायचं काय आहे. ज्यावेळी निफ्टी मागच्या आठवड्यात वाढत होती आणि तो ग्रोथ झाला होता त्याचा 25,500 पासून 25,850च्या आसपास, पुटचे प्रीमियम पडत राहिले आणि कॉलचे प्रीमियम
25 म्हणजे 400 रुपयाचा प्रीमियम साधारण 800 रुपयापर्यंत आला. म्हणजे इथे 400 रुपयाचा पॉईंटचा तुम्हाला ग्रोथ मिळालाय, सेम इक्वल टू इंडेक्स. प्रीमियम जर चांगला असेल तर आपल्याला चांगले रिवॉर्ड घेता येतात. लक्षात घ्या, इथं गॅमलिंग करत असाल, गॅमलिंग मेंटॅलिटीने किंवा ओटीएम मध्ये कुठंतरी चमत्काराची अपेक्षा करून 20-30 रुपयाचा प्रीमियम घ्यायचा आणि तो वाढेल अशी अपेक्षा करून बघायचं, किंवा एक्सपायरीच्या डेज मध्ये ज्या ट्रेडरच्या एक्झिटमुळे येणाऱ्या प्लस मायनस मूव्ह असतात त्या कॅच करायच्या प्रयत्नात अशा गोष्टी होतात, आणि त्याच गोष्टी तुम्हाला लॉस देतात म्हणण्यापेक्षा कन्सिस्टंट प्रॉफिट देऊ शकत नाहीत. कन्सिस्टंट तुम्हाला ऑप्शनमध्ये चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर एकतर तुम्हाला चांगले प्रीमियम सिलेक्ट करायला लागतील, हेही इन द मनीमध्ये असेल तर चांगले रिवॉर्ड मिळतील, आणि शिवाय मार्केटची मूव वाचायला शिकणं ही तुमची जबाबदारी असेल. आणि ते सगळे प्रीमियम हे इंडेक्सला फॉलो करतात, म्हणजे स्पॉट प्राइसला फॉलो करतात, आणि त्या त्या पर्सेंटेजमध्ये जसा ग्रोथ रेट आपण सिलेक्ट केलेला असेल त्या त्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला ते प्रीमियम रिवॉर्ड देतील. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, बघा, ऑब्झर्व करा आणि मला रिप्लाय करा. थँक्यू.